तुम्ही जर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, मग ती फॅमिली कार असो, पिकअप असो किंवा मग हायब्रिड कार असो, या तिन्हीपैकी काहीही घ्यायचं असेल, तर मी म्हणेल की थोडं थांबा. कारण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात इंडियन मार्केटमध्ये या तिन्ही सेगमेंटमधल्या नवीन कार्स लॉन्च होत आहेत. या गाड्या म्हणजे मारुती सुझुकीची ब्रीझा, टोयोटाची हिलक्स आणि होंडाची प्रीमियम अशी ZR-V हायब्रिड. वेगवेगळ्या सेगमेंटमधल्या या तिन्ही गाड्या जुलै अखेरीपर्यंत भारतात लॉन्च होत आहेत. आणि आतापर्यंत लीक्समध्ये आणि ऑफिशियली देखील या गाड्यांच्या बऱ्याचशा डिटेल्स समोर आल्या आहेत. या गाड्यांमध्ये काय काय फीचर्स मिळतील, या कधी लॉन्च होणार आहेत आणि किंमत किती असणार आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी बोलूयात देशातल्या सगळ्यात फेवरेट कॉम्पॅक्ट एसयूव्ही बद्दल, म्हणजेच मारुती ब्रीझा. सध्या मार्केटमध्ये असलेली ब्रीझा ही 2022 साली लॉन्च झाली होती. म्हणजे आता जवळपास 4 वर्षांनी ब्रीझाला मोठा अपडेट मिळतोय. मारुती सुझुकीने आधीच जाहीर केले की 23 जुलैला ही कार लॉन्च होणार आहे. काही फीचर्सची माहिती देखील कंपनीने दिली आहे आणि बुकिंग देखील सुरू झालंय. 11,000 रुपये टोकन अमाऊंट देऊन तुम्ही नवीन ब्रीझा फेसलिफ्ट बुक करू शकता. या फेसलिफ्ट मधला सगळ्यात मोठा बदल म्हणजे नवीन इंजिन. मारुती ब्रीझामध्ये फ्रॉन्क्स गाडीतलं 998 सीसी 1 लिटर बूस्टर जेट टर्बो पेट्रोल इंजिन देण्याची शक्यता आहे, जे जवळपास 99 bhp पॉवर आणि 148 Nm टॉर्क देतं. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत येऊ शकतं, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याचं 1.5 लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन बंद होणार नाहीये. म्हणजे दोन्ही ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असतील. सो तुम्हाला जर पॉवर हवे असेल तर नवीन इंजिन घेऊ शकता किंवा मायलेज हवं असेल तर जुनं इंजिन प्रेफर करू शकता. यासोबतच अंडरबॉडी माउंटेड CNG सेटअपची देखील चर्चा सुरू आहे. याबद्दल फायनल काय ते लॉन्चच्या दिवशीच कळेल. फीचर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर ब्रीझाला नवीन 10.1 इंच टच स्क्रीन एन्फोटेनमेंट सिस्टीम मिळू शकते, जी सध्याच्या 9 इंच युनिटची जागा घेईल. ही स्क्रीन मारुती विक्टोरियसमध्ये बघायला मिळते. यासोबतच व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंट्समध्ये पॅडल शिफ्टर्स असे फीचर्स देखील अपेक्षित आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने लेव्हल 2 एडास सुद्धा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, जे या सेगमेंटमध्ये बऱ्यापैकी नवीन आहे. अर्थात यातले प्रीमियम फीचर्स फक्त टॉप मॉडेलला मिळतील ऑब्व्हियसली. बाहेरून बघायचं झालं तर रिडिझाईन केलेले हेडलाईट्स, टेल लाईट्स, बंपर आणि नवीन ड्युअल टोन अलॉय व्हील्स दिसू शकतात. किमतीबद्दल बोलायचं झालं तर सध्याची ब्रीझा 8.70 लाखांपासून सुरू होते आणि फेस लिफ्टेड मॉडेलची किंमत अंदाजे 8.5 लाख ते 8.90 लाखांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे किमतीत फार मोठा फरक पडणार नाहीये, पण फीचर्स आणि इंजिनमध्ये भरपूर बदल दिसणार आहे. आता वळूया एका पूर्णपणे वेगळ्या कॅटेगरीकडे. टोयोटा हिलक्स किंवा हायलक्स, जो भारतातला एक निश लाईफस्टाईल पिकअप ट्रक आहे. भारतात 28 जुलैला या गाडीची नवीन जनरेशन लॉन्च होतीये. या गाडीची 9वी एडिशन असणार आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये ही गाडी गेल्याच वर्षी लॉन्च झाली होती. भारतात मात्र आत्ता मुहूर्त लागलाय. डिझाईनच्या बाबतीत नवीन हायलक्स टफ अँड एजाईल या टोयोटाच्या डिझाईन फिलॉसॉफीवर आधारित आहे. समोरून बघितलं तर स्लिम LED हेडलॅम्प्स, एक ब्लॅक पॅनलला जोडलेलं मोठं हनीकोम ग्रिल आणि नव्याने डिझाईन केलेला बंपर दिसतो. मस्क्युलर व्हील आर्केस आणि सिल्वर स्किड प्लेटमुळे गाडीचा रगेड लुक कायम राहतो. पण सगळ्यात मोठा बदल केबिनच्या आतमध्ये आहे. टोयोटानं पूर्णपणे रिडिझाईन केलेला डॅशबोर्ड लेआउट दिलाय, ज्यात 12.3 इंचाच्या 2 स्क्रीन्स आहेत. एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी आणि दुसरी इन्फोटेनमेंटसाठी. यासोबतच व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, टेरेन मोड्स, 360 डिग्री कॅमेरा आणि ओव्हर द एअर अपडेट्स सारखे प्रीमियम फीचर्स यात अपेक्षित आहेत. इंजिन बद्दल बोलायचं झालं तर भारतात सध्याचं 2.8 लिटर 4 सिलेंडर टर्बोचार्ज डिझेल इंजिन कायम राहण्याची शक्यता आहे. ग्लोबल मार्केटमध्ये टोयोटाने 48 वॉट माइल्ड हायब्रिड डिझेल सेटअप आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक हायलक्स BEV सुद्धा लॉन्च केली आहे. पण भारतासाठी सध्या फक्त डिझेल किंवा माइल्ड हायब्रिड डिझेल व्हर्जन येण्याची शक्यता आहे. किमतीचा विचार केला तर सध्याची हायलक्स 28.52 लाख ते 35.85 लाखांच्या दरम्यान आहे. नवीन जनरेशनमध्ये एवढे मोठे बदल असल्यामुळे किमतीत साधारणपणे 1 लाखांची वाढ अपेक्षित आहे. म्हणजे नवीन हायलक्सची सुरुवातीची किंमत 30 लाखांच्या आसपास आणि टॉप व्हेरियंटची किंमत 38 लाखांपर्यंत जाऊ शकते. या लिस्टमधली तिसरी आणि सगळ्यात प्रीमियम गाडी म्हणजे होंडा ZR-V हायब्रिड. ही गाडी होंडाची भारतातली नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही आणि भारतातली दुसरी हायब्रिड ऑफरिंग असणार आहे. ही गाडी तशी 22 मेलाच रिव्हील करण्यात आली होती, पण तिचं ऑफिशियल लॉन्चिंग आणि डिलिव्हरी आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ZR-V भारतात CBU म्हणजे कम्प्लिटली बिल्ट युनिट म्हणून येते. म्हणजे ही गाडी पूर्णपणे इम्पोर्ट केली जाणार आहे आणि सरकारच्या नियमानुसार अशा प्रकारे वर्षाला जास्तीत जास्त 2,500 युनिट्सच येऊ शकतात. त्यामुळे ही एक लिमिटेड एडिशन ऑफरिंग असणार आहे.
पॉवर ट्रेन बद्दल बोलायचं झालं तर ZR-V मध्ये 2 लिटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे ड्युअल मोटर स्ट्रॉंग हायब्रिड सिस्टीम सोबत जोडलेलं असणार आहे. हे इंजिन 184 bhp पॉवर आणि 315 Nm टॉर्क जनरेट करतं. शिवाय यासोबत CVT गिअरबॉक्स दिलाय. एवढं पॉवरफुल इंजिन असूनही कंपनीने याला 22.8 म्हणजे जवळपास 23 किलोमीटरचं मायलेज मिळेल असा क्लेम केलाय, जी खरंच मोठी गोष्ट आहे. फीचर्सच्या बाबतीत म्हणाल तर या कारमध्ये स्लेंडर एलईडी हेडलॅम्प्स, एल शेपमध्ये असलेले DRL, सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स, 18 इंच अलॉय व्हील्स, फुल एलईडी टेल लॅम्प्स आणि ड्युअल एक्झॉस्ट टिप्स आहेत. आतमध्ये 9 इंचाची टच स्क्रीन, 10.2 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि तब्बल 12 स्पीकर्स असलेली बोस ऑडिओ सिस्टीम मिळते. यासोबतच पॉवर टेलगेट, 2 झोन ऑटो एसी, पॉवर फ्रंट सीट्स आणि वायरलेस चार्जिंग सारखे कम्फर्ट फीचर्स देखील या कारमध्ये मिळतात. सेफ्टीच्या बाबतीत म्हणाल तर 8 एअरबॅग्स, ही डिसेंट कंट्रोल, स्टॅबिलिटी आणि ट्रॅक्शन कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा आणि लेव्हल 2 एडास दिलेलं आहे. या कारची अपेक्षित किंमत 40 लाख ते 50 लाखांदरम्यान असू शकते. एकूणच वेगवेगळ्या गरजा असणाऱ्या ग्राहकांसाठी येत्या काही दिवसांमध्ये 3 वेगवेगळ्या गाड्या लॉन्च होत आहेत. यातली तुम्हाला कोणती गाडी आवडली आणि तुम्ही यातली एखादी कार घेण्याचा विचार करताय का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच या कार्स जेव्हा लॉन्च होतील तेव्हा त्यांचे डिटेल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर येणारच आहेत. त्यांचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळावेत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.